माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली। या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले। यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत ही सातत्यानं आपण ओरड करत होतो, सातत्यानं या गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे। मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव हा स्पष्ट दिसलाय आणि यामुळे पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माननीय अनिलजी देशमुख यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो। महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत ही सातत्यानं आपण ओरड करत होतो, सातत्यानं या गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे। मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव हा स्पष्ट दिसलाय आणि यामुळे पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याची सखोल चौकशी झाली पाहिजे। या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माननीय अनिलजी देशमुख यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो।